अकोल्यामध्ये एका अल्पवयीन मुलावर अत्याचार झाला होता आणि त्याच्या आरोपीला आज अटक करण्यात आलेला आहे। पोलिसांनी यश आले। आपल्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत। सर, मला सांगाल त्या आरोपीला तुम्ही जे आता अटक केल्याने कुठून केलं आणि तो हत्यार काही गुन्हे आहेत का पूर्वीचे काही? आरोपीची गुन्हेगाराची पार्श्वभूमी होती आणि हे अल्पवयीन मुलीचा बलात्कार गणेश विसर्जनच्या दिवशी झाला होता। आरोपी तौहीद खान बेग हे 28 वर्षाचा आहे आणि ते पळून गेला होता। त्याच्यानंतर आमचे 4 टीम स्थापन झाले होते। आमचा असा 50 लोकांचा पथक होता, 10 अधिकारी, 40 कर्मचारी। ते कमीत कमी 5 राज्यांमध्ये फिरलेले आहे। 5000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि भुसावलपासून सुरत, अहमदाबाद, दिल्ली, आग्रा, झांसी, भोपाल, शिवपुरी, गुना, देवास, इंदौर असे वेगळे जिल्ह्यामध्ये पथक फिरलेलं आहे। आरोपीवर टेक्निकल सर्व्हेलन्स आमची खूप चांगली होती, खूप चांगला लोकल इंटेलिजन्स आमचा होता, नेटवर्क होता आणि काल रात्री इंदौरमध्ये आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि आज अकोल्यामध्ये आणलेला आहे आणि हे प्रकरणमध्ये 8 जिल्ह्याचे एसपी सोबत मी स्वतः वैयक्तिक माझा कोऑर्डिनेशन होता, जेणेकरून त्यांनी तिथे नाकाबंदी लावली होती। वेगळे रिजन्समध्ये जीआरपी आणि आरपीएफची मदतीने सुद्धा 12 ट्रेन्स आम्ही सर्च केले होते। 250 CCTV हे 4 दिवसमध्ये सर्च केले होते, स्कॅन केले होते आणि काल रात्री अकोला पोलिसांना यश भेटलेलं आहे। सर, या प्रकरणामध्ये मी फास्ट ट्रॅकमध्ये चालवणार का? काही मागणी करणार? प्रकरणाची गंभीरता बघून आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरणाचा चालण्यासाठी अर्ज करणार आहे। ते जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मोठी कामगिरी केली आहे की या ठिकाणी त्यांनी की जो कट्टर जो आरोपी होता या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा याला अटक केलेली आहे आणि त्याला आता त्याची जी आहे की ती फास्ट ट्रॅकमध्ये चालणारे प्रकरण चालण्यासाठी मागणी करणार आहे। गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।